विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं टॉवेल आणि बनियान आंदोलन. महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांचा धिक्कार असो म्हणत विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी. कोणतेही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संभ्रम कायम. शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे पक्षांतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा. गोडसे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण. पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य. भाजप आमदारांकडून नगरविकास खात्यांबाबत तक्रारी. मुनगंटीवार, गणेश नाईक, केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती. तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष. पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलं विष. पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंचा आक्रमक पवित्रा. ज्ञानेश्वरी मुंडेंवर रुग्णालयात उपचार सुरू. मंगळवेढ्यात विवाहित महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केला आत्महत्येचा बनाव. वेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं. कुटुंबियांनी पतीवरच केला होता हत्येचा आरोप. वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावरती भीषण अपघात. महामार्गावरती रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका व्यक्तीला ट्रकची धडक. गंभीर जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू. मुळशीतील निरगुडे वस्ती परिसरातील नदीवर पूल नसल्यामुळे वाहतुकीला फटका. धोकादायक पद्धतीने नदी पार करण्याची वेळ. बुलढाण्यातील लोणारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. तालुक्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. वाहतुकीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी गेलं वाया.